नमस्कार. आज आपण इथे हिरव्या मुगाचे नाश्त्याचे दोन प्रकार पाहणार आहोत. पहिला म्हणजे हिरव्या मुगापासून ब्रेड टोस्ट बनवणार आहोत आणि दुसरा म्हणजे हिरव्या मुगापासून उत्तप्पा बनवणार आहोत. दोन्हीही पौष्टिक आहेत. लहान मुलांना टिफिनला काय द्यावा असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तुम्ही हे हिरव्या मुगाचा पौष्टिक असा ब्रेड टोस्ट बनवून द्या. आणि तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये पौष्टिक असा हिरव्या मुगाचा हा उत्तप्पा नक्कीच खावा. तुमच्यासाठी फायदेशीर नक्कीच ठरेल. खायला खरंच खूप छान लागते दोन्ही सुद्धा प्रकार आणि हलकासा याला क्रिप्सीपणा आणि सॉफ्टपणा दोन्हीही येते. चला तर मग कसा बनवायचा तो पाहूया. सुरुवातीला काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊया. एक वाटी आपल्याला 7 ते 8 तास भिजवून करं आलेलं मूग घ्यायचे. जर करं आलेलं नसेल तर 7 ते 8 तास भिजवलेले मूग घ्यायचे आहेत. अगदी 1 वाटी. अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ. आता ही तर पूर्णतः ऑप्शन आहे. जर तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर 1 वाटी बेसन वापरलं तरी सुद्धा चालेल. इथे छोट्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून, गाजर एक खिसून घ्यायचा आहे, अर्धी वाटी कोथिंबीर आणि चवीनुसार 2 हिरव्या मिरच्या. आवडत असेल तर इथे 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक वापरलं तरी सुद्धा चालेल, तुमच्या आवडीनुसार. मिक्सर जार घ्यायचा आहे आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला हे मूग घालून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथे मुगाची पेस्ट बनवून घ्यायची आहे, म्हणजे छान अशी टोस्ट आणि उत्तप्पा बनवून तयार होईल. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्सरला फिरावं आणि त्याची छान अशी पेस्ट व्हावी म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं. मिक्सरला चांगलं पेस्ट होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. अगदी मी तुम्हाला इथे दाखवते अशी आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे एक मोठा बाउल घ्यायचा आहे आणि ह्या बाउलमध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपी जाते. त्यासाठी बाउलसुद्धा तुम्ही थोडासा मोठाच घ्या. याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ. तांदळामुळे ह्याला क्रिप्सीपणा येतो आणि बेसनमुळं आतून सॉफ्टपणा येतो. बरोबरच आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे, खिसलेलं गाजर घालायचं आहे आणि बरोबरच आपल्याला हिरवी कोथिंबीर आहे ती सुद्धा घालून घ्यायची आहे आणि 2 चमचे ओवा घालून घ्यायचा आहे. आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर बारीक चॉप करून घातली तरी सुद्धा चालेल. 1 चमचा हळद आणि फक्त इथं कलरसाठी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे, तिखटपणा अजिबात नाही, 1 चमचा. बरोबर 2 ते 2.5 चमचे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एका चमच्याने हलवून घ्यायचं आहे. सुरुवातीला त्याच्यामध्ये लगेच पाणी घालू नका, कारण आपण मुगामध्ये फिरवताना पाणी घातलेले होते, त्यामुळे ते मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या, म्हणजे आपल्याला पाणी घालायचा अंदाजा येईल. आता इथे व्यवस्थित आपले मिक्सरण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव, म्हणजे सगळे मसाले मीठ वगैरे सगळं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. आता आपल्याला याच्यात अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे आणि आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनटं छान असं फेटून त्याला एकजीव करा, म्हणजे त्याचं बॅटर एकदम परफेक्ट असं हलकंसं तयार होईल. अगदी मी तुम्हाला इथे दाखवते असं आपल्याला बॅटर हवं आहे. मग आता पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी गॅस चालू करायचा, त्याच्यावरती आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे. तुमच्याकडं अवेलेबल असेल नॉनस्टिक स्टील कुठलाही पॅन घ्या, त्याला चिटकत अजिबात नाही. आता या मिश्रणामध्ये आपल्याला ब्रेड घालायचा आहे. हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे आणि खालून 1 चमचा घालायचा आहे आणि चमच्याने त्याला फक्त पलटून घ्यायचं आहे आणि त्यासुद्धा साईडने छान असा हलक्या हाताने चमच्याने दाबून हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि वरून सुद्धा हे मिश्रण छान असं टाकून घ्यायचं. पॅनसुद्धा आपला छान असा गरम झालेला आहे. आवडत असेल बटर तेल तुम्ही काहीही लावा. मी याच्यावरती तूप लावत आहे. तुपामुळं एकदम हेल्दी आणि लहान मुलांसाठी परफेक्ट बनतं. जर तुम्हाला बटर आवडत असेल बटर लावा, तेल आवडत असेल तेल लावा. आता खालून चमचा घालायचा, हा ब्रेड अलगद असं उचलून घ्यायचा आणि पलटून आपल्याला या पॅनमध्ये घालायचं आहे. आता वरच्या साईडने आपल्याला हलकंसं हे मिश्रण लावायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडनी कोटिंग एकदम परफेक्ट बनवून तयार होईल. आता इथे छान असा आपला ब्रेड टोस्ट बनवून तयार झालेला आहे. तेही हेल्दी आणि हिरव्या मुगाचा आहे, त्यामुळे लहान मुलांना आवडत नसताना सुद्धा त्यांना हा नक्कीच आवडेल. का तर हिरवं मूग खायला त्यांना आवडणार नाहीत, पण अशी टोस्ट जर बनवून दिली तर ते नक्कीच आवडतील. वरच्या साईडनी थोडंसं तूप लावायचं आणि पलटी करून घ्यायची. आता साईडला जागा झाली
झालेली आहे तर तिथे सुद्धा आपण थोडंसं तूप लावणार आहोत आणि दुसरा सुद्धा अगदी सेम प्रोसेसने ब्रेड आपल्याला त्या मिश्रणामध्ये घालून तिथे सोडून घ्यायचं आहे। आता पलटी करून टाकल्यानंतर खालून चमचा घातला, चमच्यामध्ये बरंच मिश्रण येतं, ते सुद्धा मिश्रण त्याच्यावरती पडतं आणि अगदी थोडंसं घालून दोन्ही साईडनी छान अशी कोटिंग करून घ्यायची। वरून तूप लावायचं आणि तूप लावल्यानंतर छान अशी त्याची पलटी करायची आणि अगदी मीडियम गॅसवरती एकदम क्रिप्सी होईपर्यंत छान असं अलटूल पलटूल भाजून घ्यायचं आहे। आता काय नाही, याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे वरून क्रिप्सीपणा नक्कीच येतो, मुगामुळे फ्लेवर येतो आणि त्याच्यामध्ये हलकेसे मसाले घातलेले आहेत त्यामुळे त्याची चवसुद्धा दुप्पट होती। त्यामुळं ना हे हिरव्या मुगाचे मसाला टोस्ट मुलांना खायला नक्कीच आवडतात। अलटूल पलटूल चांगलं ब्राऊन कलर होईपर्यंत एकदम क्रिप्सी होईपर्यंत आपल्याला तळून किंवा भाजून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही म्हणसाल की तळले तर काय होईल तेलात? तळल्यानंतर ब्रेड जास्त तेल शोषून घेतात आणि ती लहान मुलं असो किंवा तुम्ही कोणासाठीही योग्य नाही। तुम्ही सिंपल साधं असं फक्त टोस्ट भाजून घ्या, एकदम परफेक्ट असे बनवून तयार होतात। तुम्ही पाहू शकता एकदम क्रिप्सी असे बनवून तयार झालेले आहेत। एका जाळीव काढायचे, जाळीव काढल्यामुळे काय होतं, त्याची वाफ जी असते ना गरम, ती वरून आणि खालून व्यवस्थित जाते आणि त्याचा क्रिप्सीपणा अगदी तसाच राहतो। तुम्ही पाहू शकता एकदम क्रिप्सी असं बनवून तयार झालेले आहेत। आता पुढे आपल्याला का नाही इथं मुगाचा तुम्ही उत्तप्पा म्हणा, चिला म्हणा, काही म्हणा, तो बनवून घ्यायचा आहे। पॅनला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं, त्याच्यावरती आपल्याला हे मिश्रण टाकून छान असं पसरून घ्यायचं आहे। जेवढं पाहिजे तेवढं पातळ करून घेऊ शकता तुम्ही इथे, पण मी उत्तप्पा बनवत आहे त्यामुळे अगदी मी तेच मिश्रण छान असं पसरून घेतलेलं आहे। पसरल्यानंतर ना आपल्याला मीडियम गॅसवरती अगदी वरच्या साईडनी व्यवस्थित ड्राय होईपर्यंत असं सोडून द्यायचं आहे। अगदी 1 मिनिटात छान असं ह्याला ड्रायपणा येतो। ड्रायपणा आला की वरून छान असं तूप किंवा तेल घालायचं आणि त्याची पलटी करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता की किती छान खालच्या साईडने एकदम छान असं भाजलेलं आहे आणि क्रिप्सीपणा सुद्धा आलेला आहे। हलक्या हाताने छान असं दाबायचं म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकला जातो आणि हा हिरव्या मुगाचा उत्तप्पा खायला एकदम परफेक्ट असा तयार होतो। आता वेट लॉस करत असाल तर तुमच्यासाठी परफेक्ट आहे, नसेल करत तरी सुद्धा तुमच्यासाठी हेल्दी आहे। अगदी ह्याच प्रोसेसमध्ये आपल्याला दुसरा सुद्धा उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे ना। अगदी साधी सोपी पद्धत, घरच्या साहित्यामध्ये तुम्ही हिरव्या मुगापासून असा जर नाश्ता बनवत असाल तर दुसरा कुठला नाश्ता बनवायची अजिबात गरज नाही। तेलाचा कमी वापर होतो, जर तूप वापरत असाल तर हेल्दीच आहे आणि कमी वेळेमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो आणि हेल्दी होतो आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर आहे, प्रोटीन आहे, त्यामुळे पोटसुद्धा जास्त वेळ भरून राहतं आणि त्यामुळे आपल्याला वेट लॉस करायचा असेल तर तुमच्यासाठी ही उत्तम पर्याय ठरतो, कारण आपण एक्स्ट्रा कॅलरीज याच्यामधून घेत नाही। आणि आता हा ब्रेड टोस्ट आहे ना, हे तुम्ही लहान मुलांना कट करून टिफिनला द्या, भलं दही द्या किंवा जाम द्या, कॅचअप द्या, कशावरही द्या, एकदम खायला परफेक्ट लागतो। एकदम क्रिप्सी असा बनवून तयार झालेला आहे। मी इथे तुम्हाला दाखवला आहे, एकदम क्रिप्सी असा बनवून तयार आहे। आता बरोबरच आपण इथे चिला बघूया, तर चिला सुद्धा अगदी त्याच प्रोसेसमध्ये होतो, पण मी इथे सर्व करताना दह्याबरोबर सर्व करत आहे, कारण मी इथे चिला सर्व करत आहे। चिला दह्यावर खायला ना खरंच खूप अप्रतिम लागतो। तुमच्याकडे शेजवानी चटणी असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता बरं का, त्याच्यावर सुद्धा अप्रतिम लागतो। आता तुम्हाला मला सांगा, हिरव्या मुगापासून हे 2 प्रकार नाश्त्याचे बनवलेले कसे वाटले कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा। आवडले असेल तर तुम्हाला आणखी कोणता प्रकार बघायला आवडेल तो मला कमेंट्समध्ये सांगा, मी ते सुद्धा बनवून तुम्हाला दाखवेल किंवा ट्राय करेल। चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रेसिपी एन्जॉय करा।